नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, सोलापूर महानगरपालिका सोलापूर आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठीची भरती आलेली आहे। आणि मित्रांनो, ही जी भरती आहे ती डायरेक्ट भरती असणार आहे। याच्यासाठी तुम्हाला कोणतीही एग्जाम वगैरे द्यावी लागणार नाही। याच्यामध्ये तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते तुमचं सिलेक्शन तुमचे जे काही ग्रॅज्युएशन असेल, डिग्री असेल त्याच्या मार्कावरती तुमचं डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे। आणि याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। बघा, 5/5/2025 ते 9/5/2025 या तारखेमध्ये तुम्हाला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका सोलापूर या ठिकाणी तुमचे जे ॲप्लिकेशन आहेत ते ॲप्लिकेशन जमा करायचे आहेत। तर आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो, बघा पदं कोणकोणती आहेत। तर पदाचे नाव काय दिलेलं आहे, शहर गुणवत्ता हमी समन्वयक। त्यासाठीची इथं शैक्षणिक अर्हता तुम्हाला दिलेली आहे, ती बघू शकता मित्रांनो तुम्ही। आणि याच्यासाठी वयोमर्यादा दिलेली आहे 18 ते 38 वर्ष व 18 ते 43 वर्ष। मानधन बघा किती आहे, 35,000 रुपये मानधन आहे आणि पद इथं एकच भरलं जाणार आहे। त्याच्यानंतर पदाचे नाव बघा, पब्लिक हेल्थ मॅनेजर। इथं तुम्हाला क्वालिफिकेशन ही त्याचं दिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि इथं तुम्हाला पाहायचं आहे वयोमर्यादा किती आहे, 18 ते 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष। एकूण पदं इथं 4 भरली जाणार आहेत। मित्रांनो, मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटपट कव्हर करत आहे, कारण इथं PDF जी आहे ती खूप मोठी आहे मित्रांनो, 11 पानांची PDF आहे। पदं इथं भरपूर दिलेली आहेत, त्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक पदाचं नाव आणि त्याचं क्वालिफिकेशन इथं स्क्रीनवरती दाखवत आहे। तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार आहेत त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। बघा, इथं पुढचं पद आहे GNM स्टाफ नर्स। मानधन 20,000 रुपये आहे आणि वयोमर्यादा 59 वर्षापर्यंत आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं GNM BSc नर्सिंग दिलेलं आहे आणि 6 पदं भरली जाणार आहेत। पुढचं आहे फार्मासिस्ट। तुमची D फार्म B फार्म झाला असले पाहिजे, M फार्म असेल तरी चालणार आहे आणि 59 वर्ष वयोमर्यादा, एक पद आहे आणि प्रतिमा तुम्हाला 17,000 रुपये इतकं पेमेंट दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर बघा ANM इथं आहे आणि याच्यामध्ये 59 वर्ष वय आहे, 18,000 रुपये प्रतिमा। एकूण जागा 18 भरल्या जाणार आहेत। इथं एक्सरे टेक्निशियनच्या एक जागा आहे। सॅलरी इथं तुम्हाला दिलेली आहे। तुमचा डिप्लोमा इन रेडिओग्राफरचा तुमचा डिप्लोमा असला पाहिजे आणि एक्सरेचा 12वी+। त्याच्यानंतर बघा पदाचे नाव आहार तज्ज्ञ आहे। इथं केवळ महिलांसाठी आहे पद हे। एकूण एकच जागा आहे आणि मानधन इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर फार्मासिस्ट TB, त्याचं एक पद भरलं जाणार आहे। वयोमर्यादा इथं तुम्हाला दिलेली आहे, सॅलरी 17,000 रुपये असणार आहे। इथं तुम्ही पाहू शकता की क्वालिफिकेशन काय लागणार आहे। प्रयोगशाळा तंत्रज्ञ TB क्वालिफिकेशन पाहायचं आहे मित्रांनो। वयोमर्यादा त्याचबरोबर कोणत्या कासाठी किती जागा आहेत आणि इथं तुम्हाला मानधन देखील देण्यात आलेलं आहे। पद इथं एकच भरलं जाणार आहे। पुढचं आहे TB हेल्थ विजिटर। त्याच्यामध्ये तुम्हाला इथं क्वालिफिकेशन दिलेलं आहे, मानधन 15,500 रुपये आहे आणि 2 जागा भरल्या जाणार आहेत। त्याच्यानंतर पुढचं पद आहे MPW, 18,000 रुपये मानधन, 4 जागा आणि इथं तुम्हाला क्वालिफिकेशन दिलेलं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर स्टाफ नर्स 20,000 रुपये पेमेंट, एक जागा आहे। MPW पुरुष 20,000 पेमेंट, एकच जागा आहे इथं देखील। आता इथं आपल्याला बघा अर्ज कधीपर्यंत भरायचा आहे, तर 5/5/2025 ते 9/5/2025 या वेळामध्ये तुम्हाला अर्ज जे आहे ते अर्ज सोलापूर महानगरपालिकेचं जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत अर्ज तुम्हाला जमा करायचे आहेत। त्याच्याबरोबर तुम्हाला राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपयेचा DD आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपयेचा DD आवश्यक आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या। ही सर्व पदे ही कंत्राटी स्वरूपाची आहेत। त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांची यादी इथं दिलेली आहे। जातीचा पुरावा, वयाचा पुरावा,
राष्ट्रीयत्व म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल 12वी प्रमाणपत्र, पदविका प्रमाणपत्र असेल ते लागणार आहे। अंतिम वर्षाचे गुणपत्र, अतिरिक्त शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचेही प्रमाणपत्र तुम्हाला तिथं लागणार आहे। MSCIT वगैरे यासाठी लागणार आहे। आणि तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहे त्या पदाशी संबंधित सर्व डॉक्युमेंट तुम्ही अर्जासोबत मित्रांनो तिथं जमा करायचे आहेत। तुमचा अर्ज जमा केल्यानंतर ही सोलापूर महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवरती याची निवड यादी वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल। त्याचबरोबर तुम्हाला SMS किंवा ईमेल देखील येणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे, तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचे आहेत। काही या बेसिक सूचना दिलेल्या आहेत। तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे त्याचा इथं तक्ता दिलेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा तक्ता। त्यानुसार तुमचं सिलेक्शन जे आहे ते सिलेक्शन केलं जाणार आहे। आलं का लक्षात? चला, इथे तुम्हाला अर्जाचा नमुना देखील दिलेला आहे की अर्जाचा नमुना कशा पद्धतीने असला पाहिजे हा दिलेला आहे। तुम्ही हा प्रिंट करून घेऊ शकता। ही जी PDF आहे ती PDF मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा वेबसाईटवरून देखील तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र वगैरे इथं दिलेलं आहे, हे देखील तुम्ही भरायचं आहे, हे लक्षात घ्या। आणि अतिशय चांगली भरती सोलापूर महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना आपण ज्या पोस्ट पाहिल्या त्यासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी निश्चितच अर्ज करायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।